इयत्ता 10वी कुमार भारती मराठी मनक्या पेरेन लागा स्थूल वाचन. कवी वीरा राठोड. एक बी जमीम गडच जमिती ओरो नातो जुडच. जमीम म्हणजे जमिनीत, गडच म्हणजे गडने, जमिती म्हणजे जमिनीसोबत, ओरो म्हणजे त्याचं म्हणजेच कुणाचं बियाचं, नातो म्हणजे नातं, जुडच म्हणजे जुडणे, बियाचं जमिनीसोबत एक नातं जुडतं. धूड ओन लगाडच जीव असो काय घडच. धूड म्हणजे माती, ओन म्हणजे त्याला, लगाडच म्हणजे लावणे, जीव माती बियाला जीव लावते. असो म्हणजे असं, काही म्हणजे काही, घडणे असं काय घडत असेल बरं. पाणी पावस, उंदाळो वर्षाळो. पाणी पावस म्हणजे पाऊस, उंदाळो म्हणजे उन्हाळा, वर्षाळो म्हणजे पावसाळा. आंधी आंघोळ, दुष्काळे ती लढच. आंधी म्हणजे आंधी तुफान, आंघोळ म्हणजे बवंडर वावटळ, दुष्काळे ती लढच. दुष्काळ हा ओलाही असू शकतो आणि कोरडा दुष्काळ पण असू शकतो. तर या दोन्ही दुष्काळासोबत दोन हात करण्याचं सामर्थ्य त्या एका बीजामध्ये असते. एक दन ओन झाड करणच छोडच. एक दन म्हणजे दिवस, ओन म्हणजे त्याला, झाड करणच छोडच. त्या छोट्याशा बीजाचं रोपट्यामध्ये रूपांतर होतं आणि एक दिवस त्याला झाड करूनच सोडते. चालो आपण बी मनक्या पेरेन लाग जावा. चालो म्हणजे चला, आपण बी म्हणजे आपण सुद्धा, मनक्या म्हणजे माणसं, पेरेन म्हणजे पेरायला. चला तर आपण सुद्धा माणसं पेरायला लागूया. कवी माणसं पेरायला लागू या शीर्षकातून कवीला अभिप्रेत असलेला भावार्थ उलगडून दाखवा असा सुंदर असा प्रश्न आहे. कवी वीरा राठोड यांनी मनक्या पेरेन लागा या कवितेत बीज आणि माती याचा अतूट नातं दाखवलं आहे. त्यातूनच माणसं पेरण्याचा महत्वाचा संदेश दिला आहे. माती आणि बीज यांच्या प्रतीकातून सुंदर असा विचार मांडला आहे. एका चिमुकल्या बीजातून झाड होईपर्यंतचा प्रवास माती जीव लावून जोपासते. बीजाचे झाड करण्यात तिच्या जन्माचे सार्थक समजते. त्याचप्रमाणे या समाजरूपी मातीत जर मूल्याधिष्ठित नैतिक मूल्याने परिपूर्ण संस्कारक्षम जर माणसे पेरलीत आणि त्यांच्यावर चांगली मूल्य रुजवून, तर नक्कीच एक नवीन समाज जे माणुसकी जपणारा, माणुसकी चिरकाल टिकवणारा असा तयार होईल. हा आशय या कवितेतून वीरा राठोड यांनी माणसं पेरायला लागू या कवितेचं शीर्षक हे समर्पक ठरते. माणुसकी पेरणे काळाची गरज या विधानाचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा. अशा प्रकारचा सुंदर असा प्रश्न आपल्याला जर पडला तर या प्रश्नाचं उत्तर लिहिताना, मातीमध्ये बी पेरले की माती त्याला जीव लावते, ममतेने वाढवते, लहानाचा मोठा करते. त्या प्रवासादरम्यान माती ऊन, वादळ, वारा, दुष्काळ या सर्वांसोबत झगडते, पण बीजाचं रक्षण करते. या प्रतीकातून कवी सामाजिक आशय मांडला आहे. या समाजामध्ये भ्रष्टाचार, चोरी, डकेती, बलात्कार, खून, लाचलुचपत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या असे अनेक प्रश्न या समाजाला भेडसावत आहेत आणि याच्यामध्ये समाज संपूर्णतः पोखरून निघत आहे आणि कुठेतरी माणुसकी हरवत चालली आहे. अशा या
भयावह परिस्थितीवर मात करण्यासाठी माणसावर चांगले संस्कार करणे ही काळाची गरज बनली आहे. आणि चांगले संस्कार करण्यासाठी आपल्याला माणसं पेरायची आहेत. कशी? नैतिक मूल्याने परिपूर्ण असणारी, ज्यांच्यावर मूल्य हे रुजवले जातील आणि त्या अशा संस्कारक्षम माणसामुळे माणुसकी जिवंत राहील. त्यामुळे माणुसकी जिवंत पेरणे म्हणजेच काय? तर असे विवेकी माणूस तयार करणे जे समाजासाठी, देशासाठी उद्या प्रेरणादायी असतील. प्रश्न तिसरा, अतिशय सुंदर प्रश्न. माणूस पेरा माणुसकी उगवेल या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. किती सुंदर प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं बुलेट ट्रेन पेक्षाही फास्ट उत्तर लिहिताना, मातीत बीज पेरलं की मातीच्या कुशीत बीज एक दिवस सुंदर असा मोठा झाड बनतो. बीजापर्यंत झाड होण्याची जी प्रक्रिया आहे ही खूप कष्टदायी आहे, प्रेरणादायी आहे. सर्व नैसर्गिक आपत्तीचा सामना माती करते, परंतु बीजाला मायेने ती वाढवते. त्याचप्रमाणे आजच्या काळात मानवता थंडीने कापरं भरत आहे आणि दानवता खदखदून हसत आहे. म्हणजेच आजच्या या धकाधकीच्या जीवनात अनेक असे कृत्य घडत आहेत आणि त्याच्यामध्ये समाज होरपळून निघत आहे. नक्कीच सुसंस्कारित पिढी घडण्यासाठी जर आपल्याला प्रयत्न करायचा असेल तर आपल्याला माणसं पेरायची आहेत. कशी माणसं? अशी माणसं ज्यांना आपण नैतिक मूल्याचे बाळकडू पाजले तर नक्कीच ते उद्या चालून सुसंस्कारित बनतील आणि एकंदरीत संपूर्ण मानव जातीचा ते कल्याण करतील. मानवजात ही सुखी होईल. अशा प्रकारची आपल्याला माणसं पेरायची आहेत. म्हणजेच या विधानातून विचार विचाराला जिवंत ठेवतात आणि विचारच विचाराला खत्म करतात. म्हणजे पेराल तसे उगेल ही सुद्धा एक म्हण आहे. म्हणजे जसे माणूस पेरा माणुसकी उगवेल. म्हणून आज आपल्या देशाला, आपल्या समस्त मानव जातीला माणुसकीची गरज आहे. म्हणजेच माणूस पेरा माणुसकी उगवेल या विधानातून समाजाला एक मोलाचा महत्वाचा संदेश कवी वीरा राठोड यांनी दिलेला आहे.